नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेपूची सुकी भाजी. त्यासाठी आपण 1 पाव शेपू घेतलेली आहे. स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे. तर सुरुवात करायची आहे. प्रथम आपण कढईमध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी ॲड करूया. जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे. व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं. 10-12 कढीपत्ता ॲड करायचे आहे आणि 5-6 हिरवी मिरची बारीक करून ॲड केलेली आहे. 1 कांदा आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर लगेच आपण त्यामध्ये शेपूची भाजी ॲड करणार आहोत. बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनिट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण बघू शकता आपली भाजी 50% शिजलेली आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. मिठामुळं भाजीला आणखी पाणी सुटतं. त्यामुळं आपण मिठाच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर आपण बघू शकता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता आपण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट अर्धा वाटी ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली भाजी अगदी तयार झालेली आहे. आपण ही भाजी तोंडी लावण्यासाठी वापरू शकतो. चवीला अतिशय छान आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.